तर स्वागत तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण छान इथे शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवतोय. तर व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण बघा. आपण रेसिपी सुरुवात करूया. आणि तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर छान इथे आपण शेवग्याच्या शेंगा बनवतोय आज. चला तर रेसिपीला सुरुवात करू. इथे शेवग्या शेंगा घ्यायच्या. शेंगा छान अशा ह्या पद्धतीने कट करून घ्यायच्या. इथे आपण इथे काळ्या मसाल्यातल्या शेंगा बनवतोय. तर सगळ्यात आधी आपण थोडेसे पाण्यामध्ये याला उकळून घेऊ. गरम पाण्यामध्ये उकळून घ्यायचं. तर उकळून घेण्यासाठी ते पाणी गरम करायला ठेवायचं एका कढईमध्ये. त्याच्यात थोडं मीठ टाकायचे आणि त्याच्यात आपण ह्या जे शेंगा येतात त्या याच्यामध्ये टाकायचे आणि थोड्याशा उकळून घ्यायचे. जास्त नाही आपल्याला शिजवून घ्यायचे. एक फक्त गरम पाण्यामधून काढून घ्यायचं. गरम पाण्यामध्ये आपल्या शेंगा थोड्याशा हे झाल्या. हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आणि आता अशाच ठेवू आपण थोड्या वेळ. आता हे शेंगा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. आता थोडंसं असं गरम होऊन द्यायचं आपल्याला पाणी आणि त्याच्यामध्ये थोडेसे आपल्याला हे करून घ्यायचं आणि ह्या काढून घ्यायच्या गरम पाण्यामधून आणि असंच ठेवून द्यायच्या साईडला. इथे भाजीसाठी आपण मसाला बनवून घेऊ. तो मसाला बनवण्यासाठी मी इथे लसूण घेतलं आहे. अद्रकचे 2 ते 3 तुकडे घेतले. 2 कांदे कट करून घ्यायचे आपल्याला उभे. इथे मी ओलं खोबरं घेतलं. तुम्ही सुकं घेतलं तरी चालेल. थोडेसे धने घ्यायचे. त्यानंतर इथे हिरव्या मिरच्या घ्यायच्या आपल्याला आणि थोडेसे तीळ घेतले मी इथे. पांढरे तीळ घ्यायचे इथे म्हणजे छान चव येते. आता हे सर्व मसाला आपल्याला आहे ना भाजून घ्यायचा आहे आपल्याला. इथे भाजून घेण्यासाठी तवा गरम करून घ्यायचा आपल्याला. तव्यामध्ये तेल टाकायचे आणि गरम करून घ्यायचे. तर सर्वात आधी येतं आपण खोबरं भाजून घेऊ. तर आपल्याला जाळायचं नाही, लालसर असं खोबरं भाजून घ्यायचं इथे. नाही तर मग कडू लागेल. त्याच्यामुळे असं लालसर छान भाजायचं इथे. ते आपलं खोबरं छान असं लालसर भाजून झालं. आता ते काढून घ्यायचं ना आपल्याला. सर्व मसाला ह्याच पद्धतीने भाजायचा आहे. फक्त कांदा आपल्याला सर्वात शेवटी भाजून घ्यायचा. तर बाकी पण आता ह्याच पद्धतीने आपण इथे भाजून घेऊ. ते छान असं लालसर भाजून घ्यायचं. त्याच्यानंतर आपण इथे लगेचच धने पण भाजून घेऊ. ते सर्व आपण आता भाजून घेऊ. हे भाजून झाल्याच्या नंतर आपल्याला अद्रक, लसूण, हिरव्या मिरच्या आपण छान अशा भाजून घ्यायच्या याच्यामध्ये. इथे हिरव्या मिरच्या कट करून भाजून घ्यायच्या, नाही तर मग उडतील. तर थोड्याशा कट करून घ्यायच्या हिरव्या मिरच्या आणि मग भाजायच्या. ते सर्व मसाला आपला भाजून झाला आहे. आता सगळ्यात शेवटी इथे कांदा आपण भाजून घेऊ. थोडं तेल टाकून भाजायचा कांदा म्हणजे जास्त जळत पण नाही आणि छान असा भाजला जातो. आता आपण इथे कांदा छान भाजून घेऊ. सर्व मसाला भाजून झाला. ह्या पद्धतीने इथे भाजून घ्यायचं. आता थंड झाल्याच्या नंतर सर्व एकत्र बारीक वाटून घ्यायचं आहे. हे मसाला आपला थंड झाला आहे. आता एक मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटून घ्यायचं. तर थोडं पाणी टाकून, सुरुवातीला पाणी नाही टाकायचं म्हणजे पटकन बारीक होत नाही. तर थोडं पाणी टाकून आपण इथे वाटण करून घेऊ. एकदम छान असं बारीक वाटण करायचं. तर सर्व एकत्रच वाटायचं आहे आपल्याला. मी सर्व इथे एकत्र करते. त्याचं एकदम छान असं बारीक वाटण करून घेऊ आपण. ते आपले वाटण छान असं वाटून झालं. या पद्धतीने वाटायचं एकदम बारीक. आता आपण लगेचच भाजी बनवायला घेऊ. भाजी बनवण्यासाठी आपण सर्वात आधी इथे कढई ठेवू गॅसवर तापवायला. त्याच्यामध्ये तेल टाकायचे. तेल छान गरम झाल्याच्या नंतर त्याच्यात आपल्याला थोडेसे खडे मसाले टाकायचे. तर इथे मी दालचिनी, थोडी वेलची, लवंग आणि मिरे टाकते. त्यानंतर याच्यात टाकते थोडेसे जिरे. त्याच्यात आपण जे वाटण केलं होतं मसाला टाकून घ्यायचा आहे याच्यामध्ये. याच्यामध्ये आपण मसाले ॲड करू. त्यासाठी मी इथे घेतले गरम मसाला, थोडासा काळा मसाला घेतला, धना पावडर घेतली, चवीप्रमाणे मीठ घ्यायचे, हळद आणि लाल तिखट मी इथे थोडंसंच घेतलं, जास्त नाही घ्यायचं आहे. आपण याच्यामध्ये ऑलरेडी हिरव्या मिरच्या टाकल्या आहे त्याच्यामुळे लाल तिखट थोडंसं घ्यायचं आहे. आता हे सर्व एकत्र टाकून आता मसाला आपल्याला छान कमी गॅसवरती आधी शिजवून घ्यायचा आहे. मसाला छान शिजला म्हणजे चव पण छान येते भाजीला. आता आपण सर्व मिक्स करून हे एकत्र छान असं शिजवून घेऊ. आता हा मसाला तर लाल तिखट थोडंसं कमीच टाकायचं हिरवी मिरची टाकल्यामुळे. किंवा तुम्ही हिरवी मिरची नाही टाकली याच्यामध्ये तर मग लाल तिखट तुम्ही जास्त टाकू शकता. आता आपण हे कमी गॅसवर शिजवून घेऊ. हे आपला मसाला छान शिजून झाला आहे. छान असं तेल सुटेपर्यंत मसाला छान शिजवून घ्यायचा. आता याच्यामध्ये आपण जे शेंगा शिजवून घेतल्या होत्या त्या टाकायच्या याच्यामध्ये आणि एकत्र मिक्स करून घ्यायचं. हे छान असा मसाला आहे ना आपला तेल सुटेपर्यंत शिजला पाहिजे म्हणजे छान चव येते.
आता हे मिक्स करून झालं. याच्यामध्ये आपण आता पाणी टाकून घेऊ. तुम्ही तुमच्या आवडीनुसार पातळ किंवा घट्ट अशा पद्धतीने आपण पाणी टाकून घ्यायचं. थोडीशी पातळच ठेवायची म्हणजे छान लागते भाजी. उकळी येईपर्यंत गॅस फुल ठेवायचा आहे. त्यानंतर कमी करून छान अशी कमी गॅसवरती भाजी शिजवून घ्यायची. या पद्धतीने आता याच्या सर्वात शेवटी आपण थोडी कोथिंबीर टाकू आणि छान आता कमी गॅसवरती शिजवून घ्यायची भाजी. म्हणजे छान तरी येते. कमी गॅसवर ठेवायचं. ते आपली भाजी बनवून तयार झाली. आता इथे गॅस बंद करायचा आहे. तर छान असे आपली ते काळ्या मसाल्यातले शेवग्याच्या शेंगा आपल्या इथे छान बनवून झाले. या पद्धतीने एकदा ट्राय करा. खूप छान लागतात आणि चवीला पण खूप टेस्टी लागतात. बाजरीच्या भाकरीसोबत तर खूपच छान लागतात. तर एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून सांगा रेसिपी कशी झाली.